राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. वेताळ बांबर्डे ते हिरलोक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम आज सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र खड्डे बुजविताना योग्य प्रमाणात मटेरियलचा वापर होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून रस्त्यावरील खड्डे बुजविताना ग्रेडचा वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रुपेश पवार यांनी घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. हातवाच फसवून गेला हातवला काय आता लोक ऐकूनच घेणार नाही. बरोबर ऐकूनच घेणार नाही. माल कच्चा टाकून वरती सिमेंट टाकून मध्ये जास्त सिमेंट आणि त्याला काय होतं माहिती आहे तुम्ही आता मी आता तुमच्या समोर एक बोलून घेतो. तुमच्या समोर एकच बोलून घेतो. एकच भरून घेतो साहेब. मग काय होतं काम बंद करा पद्धतीने करू ना. काम बंद करा. एकच भरून घेतो असं नाही बोललो ना. असं नाही करा तुम्ही. आता साहेब हे बघा आता इलो महिने काढले ना चुकीला गेलं असतं ना. हे बघा आता आम्ही इलो महिने काढले तिने चुकीला गेलं असतं. अशाच पद्धतीने पुढचं भरलेली असं माल बनवण्याचं जे प्रमाण आहे प्रमाणाप्रमाणे बनलं पाहिजे माल. बिलकुल मी सांगतो तुम्हाला 1 म्हणजे आपला ठीक आहे. 3 म्हणजे आपली काय बोलतात तुम्ही बंद करा. काय गरज नाही. बघतो आम्ही काय प्रमाण घ्यायचं ना साहेब. आता प्रमाण कसं सांगणार मला सांगा. प्रमाण कसं सांगणार. एक काम मागच्या वेळेस आम्ही डांबराने भरलेच ना खड्डे. स्वतः उभा राहून इथं केलेले आहेत खड्डे भरलेले आहेत. असं नाहीये की आता आपण अलग करूया. पहिला खडी आता मी सांगतो तर 10 पाट्या खडी टाकल्यावर 10 पाट्या वाळू टाकल्या परत त्यावर 10 पाट्या खडी टाकली 10 पाट्या. कारण काय आता जसं 3 चावला खडी जास्त होत्या. आमचा विरोध नसताना आमचा विरोध काय वेगळ्या पद्धतीने प्रमाण बनवूया. या प्रमाण कॉन्ट्रॅक्ट येतोय ना प्रात्यक्षिक होत नाही नको. नाही म्हणून आपण आता सध्या त्यांनी कॉन्क्रीटने आपण जायपुरतं त्याला क्लिअर करतो. ठीक आहे. ते राहिले तरच आपण ठेकेदाराला पेमेंट देऊ. नाही तर वारंवार त्यांच्याकडून दुरुस्त करतो. याच्या व्यतिरिक्त मी काय बोलतो एकूण तरतूद किती रुपये कशाची या कामासाठी 8 लाख रुपयाची तरतूद आहे पूर्ण. जीएसटी कॉन्ट्रॅक्टरचा फायदा सोडून 6 लाखाचं जरी काम झालं पाहिजे. हो ना. तो जीएसटी जीएसटी जाऊ दे. आम्हाला माहिती 1 रुपये 1 लाख रुपये फायदा 6 लाख झाला पाहिजे. काय होतं माहिती सगळीकडे इथेच ऐकून घ्या सरपंच साहेब. कसं आहे ऐकून घ्या माझं ऐकून घ्या. जे पेमेंट त्यांनी आपल्याला केलं आहे जसं ते समजा मागं बिटीने भरले ते गाडी मारली जेवढे कामं करताल ना तेवढंच त्यांना पेमेंट देणार. म्हणजे ते नुसताच काम झालं म्हणजे तेवढ्या रुपयाचं काम झालं असं नाही. जेवढं होईल त्याचं व्हॅल्युएशन त्या हिशोबाने आपण त्याला पेमेंट करू. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.